श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। तर उद्या आहे रक्षाबंधन आणि राखी पौर्णिमेचे म्हणजेच रक्षाबंधनचे काही अचूक उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। सकाळचा व्हिडिओ पाहिला नसेल तर बघा, त्यामध्ये सत्यनारायण, वरदलक्ष्मी, वैभवलक्ष्मी अशी सगळी काही माहिती तुम्हाला दिलेली आहे। वरदलक्ष्मीचं कोणतं पुस्तक असतं का असा एक कमेंट मला आला होता। तर वरदलक्ष्मीचं कोणतंही पुस्तक नसतं, मात्र गुगलला जर तुम्ही वरदलक्ष्मी कथा अशी PDF काढाल तर तुम्हाला छोटीशी कथा मिळेल, आरती मिळेल, ती तुम्ही वाचू शकता। अन्यथा श्री सुक्त, व्यंकटेश स्तोत्र एवढं आणि महालक्ष्मी अष्टकम या मेन सेवा आहेत ज्या वरदलक्ष्मी व्रतामध्ये करतात। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर उद्या आहे रक्षाबंधन, आज गुरुवार होता, उद्या आहे शुक्रवार। आता संध्याकाळी सत्यनारायण करायचं आहे, वाजले आहेत 5। चला सगळ्यांना मी माझा सत्यनारायण थोडक्यात छोटी मांडणी दाखवणार आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये, तर ती सगळ्यांनी बघा, नक्की बघा, कारण बऱ्याचदा नंतर प्रश्न येतात की ताई कसं मांडता, म्हणून मी तुम्हाला दाखवणार आहे। उद्या रक्षाबंधन आहे, शुक्रवार आहे। सगळ्यात आधी सकाळी लवकर उठायचं आहे, सर्व महिलांनी डोक्यावरून स्नान करायचं आहे, कारण शुक्रवार आहे। डोक्यावरून स्नान केल्यावर घरामध्ये फरशी पुसायची आहे। फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घालायची आहे आणि त्यानंतर फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे, कारण उद्या सुद्धा पौर्णिमा उदय तिथीने बघितलेली असल्यामुळं उद्या सुद्धा पौर्णिमा तिथी धरलेली जाणार आहे, पण समाप्ती आहे, त्यामुळं सत्यनारायण आज करायचं आहे, रक्षाबंधन उद्या करायचं आहे। आणि तोही जो मधला एक तासाभराचा फक्त राहुकाळ सोडला तर संपूर्ण दिवस आणि सकाळचा तर खूप सुंदर मुहूर्त आहे, 6:30 ते साधारण 10:30 पर्यंतचा खूप छान आहे। तर तेव्हा नक्की बांधा, ज्यांना जमणार नाही त्यांनी संध्याकाळी बांधा। रक्षाबंधन विषयी थोडीशी माहिती देते की रक्षाबंधन ओवाळताना काय काय काळजी घ्यावी हे मी तुम्हाला बहुतेक सांगितलं नव्हतं, आणि भावाला कोणती वस्तू द्यावी हे तुम्हाला पटकन सांगते मी। ओवाळताना कोणती काळजी घ्यायची आहे, तर ओवाळताना तुपाचा दिवा घ्यायचा नाहीये, तेलाच्या दिव्यानेच भावाला ओवाळायचं आहे, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा। 2 वातींची 1 वात करायची आहे, ही दुसरी गोष्ट। अखंड अक्षताच घ्या, बासमती चावल एक अर्धा किलो आणा जो दावतचा असतो, अखंड अक्षता वापरायच्या आहेत। सुपारी आणि नारळात पाणी असलेला नारळ हवा आहे, हे मुख्य आहे की पाण्याचाच नारळ आपल्याला हवा आहे। आणि त्या नारळाला एक कलावा बांधायचा आहे। जर तुमच्या इथेच जवळ भाऊ असेल उद्या तर त्याच्या उंची इतका बांधा, अन्यथा साधारण आपल्या हाता एवढा धागा घेऊन त्या कलावा ह्याला बांधायचा आहे, नारळाला बांधायचा आहे। आता ओवाळताना घ्यायची काळजी सांगते। पूर्व पश्चिम बसायचं आहे, ही पहिली काळजी। दुसरं म्हणजे असं बेडवर वगैरे न बसवता खाली पाठ घालून पारंपरिक पद्धतीने रांगोळी काढून व्यवस्थित भावाला ओवाळायचं आहे। भावानं सुद्धा कुठं बरमोड्यावर वगैरे बसायचं नाहीये। अगदी जे आपली जुनी लोक नाही का, सलवार कुर्ता वगैरे जुनी लोक घालायची तेवढं नाही म्हणत मी, पण व्यवस्थित बसायचं आहे, जेणेकरून त्या बहिणीला पण वाटेल की माझ्या भावाला ह्याच्यात इंटरेस्ट आहे। डोक्यावर टोपी ही असलीच पाहिजे, डोक्यावर टोपी नाही असं करायचं नाही, नसेलच हात ठेवू शकता, पण शक्यतो टोपी असावी। पुढची गोष्ट म्हणजे भावाला ओवाळताना उजवीकडून डावीकडे म्हणजे क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने ओवाळायचं। ओवाळताना जी आपली वात असते म्हणजे जो उजेड असतो तो भावाच्या चेहऱ्यावर फिरला पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे। ओवाळताना सुपारी कपाळाला 5 वेळा ओवाळून अशी आणि 5 वेळा ओवाळून अशी लावायची आहे। त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे अखंड अक्षता त्या कुंकवावर लावायच्या आहेत। कुंकवाचा नामच ओढायचा आहे, टीका नाही। नाम का ओढतो आपण, खालून वर नाम का ओढतो, कारण भावाचं आयुष्य तेवढं दीर्घ होऊ दे, जेवढा सुंदर नाम तेवढं आयुष्य वाढतं अशी मान्यता आहे। त्या जे कुंकू आपण लावणार आहे भावाला त्यामध्ये केशर असेल तुमच्याकडं तर, आणि थोडंसं चंदन आणि किंचित हळद घाला आणि मग तो तिळक तयार करा आणि तो भावाला लावा। त्याच्यावर अखंड अक्षता चिकटवायच्या आहेत। ओलच कुंकू लावा, जरी भाऊ म्हटला की मला नको, डाग राहतो, राहू दे म्हणायचा आजच्या दिवस, म्हणूनच हळदीचं कुंकू वापरा, जेणेकरून त्यालाही कुठला केमिकलचा त्रास व्हायला नको।
आणि भावाच्या उजव्या हातात राखी बांधायची. कालच मी तुम्हाला सांगितलं, डावा हात हा शक्ती आणि उजवा हात हा शिव. आपल्या दोन बाजू ज्या म्हणतो ना आपण अर्धांगिनी, म्हणजे शिव आणि शक्ती, म्हणून भावाच्या उजव्या हातातच राखी आपल्याला बांधायची आहे. भावाला ओवाळणी भावाकडून आपण घेतो तेव्हा त्याला सुद्धा थोडंसं काहीतरी रिटर्न गिफ्ट देण्याचा प्रयत्न करा. ही सुद्धा एक चांगली पद्धत आहे. आणि भावानं बहिणीला कधीही काचेच्या वस्तू, रुमाल, टोकदार वस्तू, धारदार वस्तू अशा गोष्टी द्यायच्या नाहीत. जास्त करून काय देऊ शकाल? साडी, ब्लाउज पीस, ड्रेस घालत असेल तर बहीण ड्रेस. ज्यांची परिस्थिती असेल, ज्यांची असेल त्यांना म्हणते मी चांदीचं पैंजण सगळ्यात उत्तम गिफ्ट मानलं जातं. चांदीचं पैंजण भावालाही चांगलं आहे आणि बहिणीलाही. म्हणजे भावानं बहिणीला दिलं तर दोघांची परिस्थिती सुधारण्यास मदत होते. म्हणून ही एक वस्तू नक्की द्यायची. आणि पुढची म्हणजे नारळ. या दोन गोष्टी, म्हणजे पैंजण जमलं तर, कारण आता चांदी खूप महाग आहे, मी असं सजेस्ट नाही करू शकत, पण खरंच देवकृपेनं ज्यांच्याकडे पैसे आहेत, भरपूर पैसा आहे, त्यांनी नक्की द्या. आणि नारळ कसा द्यायचा? कलावा बांधायचा त्याच्यावर आणि भावाला द्यायचा. राखीच्याही आधी तुम्ही राखी कितीही फॅन्सी बांधा, मी तुम्हाला नाही म्हणणार नाही, पण राखीच्या आधी कलावा बांधा. कारण कलावामध्ये ज्या 5 किंवा 7 धागे असतात त्यामुळं भावाचे 5 तत्व आणि 7 चक्रा, म्हणजे आपल्या शरीरातले 7 चक्रा जागृत होण्यास मदत होते. म्हणून थोडासा कलावा घेऊन त्याचे 3 वेढे बांधायचे आहेत. कलाव्याचे उजव्या हातात 3 वेढे बांधा आणि त्यानंतर तुम्ही राखी बांधू शकता भावाला, काही हरकत नाही. मग तुम्ही कोणतीही बांधा. राखी जुनी झाली, काढून टाकली की पायदळी येणार नाही याची काळजी घ्या, कारण ती एक चांगली राखी आहे. पुढची आणि महत्त्वाची गोष्ट, महाराजांना राखी बांधायला विसरू नका. महाराजांना, गणपतीला, तुम्ही देवघराला, देवांना, बऱ्याच ठिकाणी तर तुम्हाला सांगते TV, लॅपटॉप, खुर्ची यांना सुद्धा बांधतात. म्हणजे आमच्याकडे ती पद्धत नाहीये, मी देवाला बांधते, पण बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे. कपाटाला राखी, धान्यांच्या डब्याला राखी, पण आमच्याकडे नाहीये. तुमच्याकडे ती पद्धत असेल तर अवश्य करा. तर हे झालं उद्याचं ओवाळण्याचं सगळ्या गोष्टी. आता उपाय सांगते. उद्याचा जो उपाय आहे तो 2 वेलचींचा आहे. जेव्हा तुम्ही भावाला ओवाळणार आहात, लक्षात घ्या. आता ह्या 2 वेलची कुठं ठेवायच्या आहेत, थंबनेलवर जाऊ नका, तसं लिहित असते मी. तर एक जी वेलची आहे ती भावाला जेव्हा ओवाळतो त्या ओवाळण्याच्या ह्याच्यात घालायची आहे, दिव्यात घालायची आहे. आणि दुसरी जी वेलची आहे ती तुम्ही भावाला ओवाळण्याच्या आधी लक्ष्मीच्या चरणांपाशी ठेवायची आहे. लक्ष्मीच्या चरणांपाशी ठेवायची आहे आणि भावाला राखी बांधताना ती खायला द्यायची आहे. म्हणजे त्याच्या तोंडात वेलदोडा असला पाहिजे. तोंडात वेलदोडा असल्यावर बुधग्रह सुधारतो आणि बुधग्रह सुधारल्यामुळे बुद्धी सुधारते आणि भावाचे इंटरव्ह्यू, परीक्षा, नोकरी, आत्ताच्या नोकरीत यश, व्यवसायात वृद्धी, त्याच्या कुठल्याही गोष्टींमध्ये अडथळे असतील तर ते दूर होतात. म्हणून, आणि आता जो तेलामध्ये दिव्यात जो वेलदोडा ठेवलाय तो ओवाळताना तसाच ओवाळायचा आणि दुसऱ्या दिवशी एखाद्या आपल्या झाडामध्ये तुम्ही तो मातीमध्ये घालू शकता. तर हा जो 2 वेलचीचा उपाय आहे तो खूप दुर्मिळ आणि चांगला उपाय आहे. भावानं तो दुसरा वेलदोडा पूर्ण खायचा आणि दुसरा जो आहे तो तेलातला मातीत ठेवायचा. एवढंच. तर खूप सुंदर उपाय, करून बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधनची संपूर्ण माहिती, भावाला काय द्यावे आणि 2 वेलदोड्याचा उपाय, ही माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येकाने आपल्या भावाचे नाव आणि तुम्हाला किती भाऊ आहेत हे कमेंटमध्ये लिहा. मला आपल्या यूट्यूब क्षेत्रातनंच भाऊ मिळालेला आहे आणि म्हणजे किरण दादा नाव आहे त्याचं, कोकणात आहे. आम्ही कधीच भेटलेलो नाहीये, पण खूप माझं त्याचं नातं सुंदर आहे. वर्षातून 2-3 वेळाच मी त्याच्याशी बोलते. रक्षाबंधन, भाऊबीज, आत्ता अंगावर पण काटा आला बोलता बोलता. आणि उद्या मी किरण दादाशी बोलणार आहे. माझ्याकडे त्याचा पत्ता सुद्धा नाहीये की मी त्याला राखी पाठवेन, पण मी यापुढे प्रयत्न करणार आहे की मी त्याला आवर्जून राखी पाठवेन. कारण असं नातं म्हणजे जगामध्ये मिळत नाही, जे मानलेलं असूनही खूप सुंदर आहे. कोकणामधलं आहे आणि आपण नक्की एकदा तिकडे जाऊया. तर किरण दादा, तुला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ बघतोसच तू वहिनी, मला माहिती आहे. तर तुला सुद्धा रक्षाबंधनच्या खूप शुभेच्छा, अनेक आशीर्वाद आणि महाराजांना पण एक राखी जरूर बांधा. श्री स्वामी समर्थ.